वरळीतील डोम येथे शिवसेनेचा 59वा वर्धापन दिन साजरा केला जातो आहे। शिवसेनेसाठी दसरा मेळावा आणि वर्धापन दिन हे दोन सण असतात, त्यामुळे राज्यभरातून शिवसैनिक जे आहेत ते मुंबईत दाखल होत असतात। आता या डोम परिसरामध्ये सगळे शिवसैनिक आलेले आहेत। आपण त्यांना विचारू की नेमके तुम्ही कुठून आलात? आता कुठून आलात तुम्ही? आम्ही लातूर उदगीर तालुक्यातून आलेलो आहोत। हां, आणि हे लातूर ग्रामीणमधून आलो। लातूर शहर ग्रामीण जिल्हा। आज वर्धापन दिन आहे, काय नेमकं कारण स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार आहेत, तुमच्यातही निवडणुका असणार आहेत, काय आज एवढा खूप महत्त्वाचा दिवस आहे शिवसेनेसाठी? हो, खूपच महत्त्वाचा दिवस आहे। शिवसेना ही संघटना आहे। आम्हाला राजकारण आम्ही 20% ठेवतो आणि समाजकारण 80% असतं। ही संघटना आहे आणि आम्ही कुठल्या राजकारणासाठी किंवा स्थानिक स्वराज्य संस्थेचा प्रश्न तुम्ही विचारलात, आम्ही त्याच्यासाठी आलो नाही आहे। आम्ही जो हिंदुत्वाचा विचार घेऊन इकडे वर्धापन दिन साजरा करण्यासाठी आलेलो आहेत। आम्हाला पदं येतील, पदं जातील, आमचा हा पदांचा आणि स्थानिक स्वराज्याचा विषयच नाही आहे। शिवसैनिकांचा जो आत्मा आहे, हिंदुत्वाचा विचार, मराठी माणसाचा विचार, ते विचार टिकवण्यासाठी आम्ही 400 किलोमीटरहून आम्ही इथे आलो। आम्हाला कुठल्याही इलेक्शनचं निवडणुकांचं काही घेणं देणं नसतं, म्हणजे आमचा सण साजरा करायला येतो। म्हणजे जो समीकरण आहे की 80% समाजकारण आणि 20% राजकारण, त्याच्यासाठी तुम्ही आलात। मात्र त्या 20% राजकारणासाठी आज नेमकं काय म्हटलं जाणार किंवा आज त्याबाबत काय संदेश दिला जाणार? कारण सत्तेत असणंही खूप महत्त्वाचं आहे, त्यामुळे बाकीची जी गणित आहेत ती जुळत असतात, एक सर्वसामान्यपर्यंत मदत पोहोचवता येते, त्यामुळे त्याबाबत काही सांगितलं तर अशा आशा आहे का? कसं आहे, भगव्या विचाराची, भगव्या विचारानं पेटलेल्या माणसांचा आज आमचा सण आहे आणि त्यामध्ये सामान्य लोक आज आस लावून बघत आहेत की आपले लाडके उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब काय संदेश देतील, आणि तो संदेश आदेश दिला की परत शिवसैनिक भगवा धुराळा आणि भगवा फडकवण्यासाठी जनसामान्यात वाडी तंड्या वस्त्यावर जाणार आणि तो विचार आम्हाला, ही शिदोरी जी आहे विचारांची, शिंदे साहेबाच्या रूपानं आज आम्हाला पुरेशी आहे पुढचा भगवा झंझावात करण्यासाठी। सर्वसामान्य शिवसैनिकांमध्ये कुठं धूम हे आहे का? कारण दोन मेळावे पार पडतात, आपल्याला माहिती आहे की उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचाही मेळावा पार पडतोय आणि त्यामुळे याबाबत तुम्ही एक ज्येष्ठ शिवसैनिक वाटता, या दोन मेळावे पार पडतात, त्यामुळे कुठेतरी दुःख आहे का शिवसेना फुटली किंवा एकनाथ शिंदे वेगळे झाले, उद्धव ठाकरे वेगळे झाले, याबाबत एक सर्वसामान्य शिवसैनिक म्हणून तुम्हाला काय वाटतं? नाही, शिवसेना फुटली हे तमाम भारतातल्या सर्व कट्टर हिंदुत्ववादी विचारसरणीच्या प्रत्येक नागरिकाला वाटते, परंतु शिवसेना का फुटली ह्याचा जर आपण जर विचार केला तर उद्धव साहेबांनी काँग्रेसची साथ दिली, जे की मुस्लिम धार्जिनी काँग्रेस आहे, त्या मुस्लिम धार्जिनी काँग्रेसला साथ दिली आणि तिथं खऱ्या हिंदुत्वाच्या कार्यकर्त्याचं मन दुखवलं गेलं, अंतकरण दुखवलं गेलं आणि साहेब खऱ्या हिंदुत्ववादी विचारसरणीच्या भारतीय जनता पार्टीसोबत आम्ही अलायन्समध्ये आलो इकडे। आज महत्त्वाचा दिवस आहे कारण एकनाथ शिंदे भाषण करणार आहेत, नेमकं या भाषणातून ते काय सांगणार आहेत? जसं यांनी सांगितलं की तो एक ज्वलंत विचार ते आपल्याला देतील, मात्र तो विचार देत असतानाच बोला, कसं आहे की समाजकारण आणि राजकारण ह्या दोन्ही एका नाण्याच्या दोन बाजू आहेत, की समाजकारण प्रभावीपणे करण्यासाठी राजकारणाची साथ अत्यंत आवश्यक आहे आणि ते राजकारणातून साध्य करण्यासाठी माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी आजचं जे हे आमचा वर्धापन दिनाचा कार्यक्रम ठेवलेला आहे, तर याच्यामधून आम्ही एक दिशा, एक मार्गदर्शन, त्या सगळ्या अनुभवाची एक शिदोरी घेऊन गावी परत जाण्यासाठी आम्ही आलो होतो। खास करून आता तुम्ही जरी ग्रामीण भागात आला असाल, महाराष्ट्राच्या मुंबईचं एक आकर्षण असतं, मुंबई महानगरपालिकेवर सत्ता असावी असं सर्व पक्षांना वाटतं। शिवसेनेची गेले 25 वर्षापासून होती, मात्र आता 2 शिवसेना तयार झालेल्या आहेत, त्यामुळे आपल्या म्हणजे एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचा प्रभाव मुंबई महानगरपालिकेवर असं ग्रामीण भागातही वाटतं? हो, ग्रामीण असो शहरी असो, एकनाथ शिंदे साहेबांचीच खरी शिवसेना आहे आणि खरे हिंदुत्वाचे म्हणजे कैवारी म्हणा किंवा विचाराची पाईक म्हणा किंवा बाळासाहेबांच्या विचारधारा पुढे घेऊन चालणारे असे एकमेव शिंदेसाहेबच आहेत आणि त्या शिंदेसाहेबाचा प्रभाव ग्रामीण भागातही आहे आणि शहरी भागात पण आहे। तो प्रभाव निवडणुकांमध्ये दिसून येईल आपल्याला पुन्हा 100% पुन्हा एकदा शिंदेसाहेबांची जी आमची खरी शिवसेना आहे ती खूप मोठ्या प्रमाणात मतं घेऊन आणि या पवित्र धनुष्यबाणाला परत एक मोठा भगवा या महाराष्ट्रात स्थानिक स्वराज्य संस्थेच्या रूपाने तुम्हाला बघायला मिळेल। मला स्पष्टपणे सांगायचं आहे की आम्ही विचारांचे शिवसैनिक आहोत। वारसा हा 7/12 उतारायला असतो आणि विचार आणि जी हिंदुत्व असतं ते मनात असतं। आम्ही मनातले शिवसैनिक आहोत, जो हिंदुत्वाचा विचार जपण्यासाठी इथं आलो। आम्ही लहान असल्यापासून शिवसैनिक होतो आणि मरेपर्यंत आम्ही हिंदुत्वाचे शिवसैनिक राहणार आणि त्याच उत्सवासाठी आम्ही एवढ्या लांबून इथे आलो।
धन्यवाद आमच्याशी बोलल्याबद्दल. तर जरी 2 मेळावे किंवा 2 वर्धापन दिन साजरे होत असले तरी आमचा जो वर्धापन दिन आहे तोच मुख्य आहे. मात्र यासोबतच एकनाथ शिंदे आपल्या भाषणातून जो काही संदेश देतील आणि तो आम्ही ग्रामीण भागातही पोहोचणारच. खास करून तो हिंदुत्वाचा विचार आहे जो एकनाथ शिंदे यांनी सोडलेला नाही आणि तो विचार आम्ही पुन्हा एकदा ग्रामीण भागापर्यंत तळागाळापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करणार आहोत. अशा प्रकारचं जे मत आहे या शिवसैनिकांनी तो व्यक्त केलेलं आपल्याला पाहायला मिळते. कॅमेरामॅन विनोद सोबत उमेश करंजकर, लोकशाही मराठी, मुंबई. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.